आई तू मला विसरणार नाहीस ना गं? नाही बाया, अगं मी कशी विसरेन तुला? तू माझं बाळ आहेस की नाही? पण तू मला विसरणार नाहीस ना? हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर गौरी ताई. आज हिच्या चेहऱ्यावर हसू, अजिबात अस्वस्थ करणारं स्वप्न पडलं नाही. देवा, आता ही रेशीमगाठ लवकरच जुळू देत. बजरंगा, माझ्या दादा वहिनीचं लवकर जुळू दे बघ. मला त्यांना पहिल्यागत आनंदात बघायचंय. ही इच्छा कधीच पूर्ण होणार नाही आणि मी ते होऊही देणार नाही. बिट्टी बाळा, तुझं हे स्वप्न असंच चुरगळून टाकेन मी. रेश्मा, रेश्मा उठ ना. कधी झोपू दे ना ग. उठ, वाढदिवस आहे माझा. काय चाललं तुझं इतक्या सकाळी? अगं आवडते मी साडी. अगं काय चाललं काय तुझं? कशी दिसतेय मी? वाटतेय ना? हो, म्हणजे मी पाहिलं नाहीये ना तिला. पण तुला हे वर्णन कोणी सांगितलं? अच्छा, म्हणजे ते रात्री बाहेर गेली होतीस तेव्हा त्यांनी सांगितलं का? पण मी हे सगळं बिट्टीसाठी करते. समजलं का? समजलं? हो, आलेच. अहो चंदू शेठ, व्यायाम झाल्यावर आंघोळ करतोय मी. व्यायाम करता करता आंघोळ घालू नका मला. अहो मगाचपासून कसताय तुम्ही. घाम येत नाही म्हणून घाम देतोय तुम्हाला.
गौरी, तू एकदम आधीसारखी दिसायला लागलीस. तुला सगळं आठवलं काय? काय? हो अगं तू एकदम आधीसारखी दिसतेस. आठवलं काय? बिट्टीच्या आईसारखी ना? हो, मला रुद्र सरांनी सांगितलंय बिट्टीची आई कशी दिसायची ते. रुद्र दादा. चंदू शेठ, रुद्रदादा सांगणार ना बिट्टीच्या आईबद्दल. तुम्ही तुमचं काम करा. हा गौरीताई, हॅपी बर्थडे. हा थँक्यू. बिट्टी कुठे आहे? आज आम्हाला खूप मजा करायची आहे ना, मग एकच दिवस मिळालाय आम्हाला. मी आलेच. तू आधीसारखी दिसते. हा तू आलीस? हो, बाहेर जायचंय ना, चल उठ. एवढ्या लवकर? तू ये ना माझ्या बाजूला, तू पण झोप. अगं चल पटकन उठ. गौरीजी, गौरीताई आल्यात वाढदिवस साजरा करायला. बिट्टीच्या आईचा पण वाढदिवस आहे ना? तू अशी किती छान दिसतेस. असं कसं तयार झालीस? मुलीला काय हवं ते बघायला हवं ना. आणि काय बाबा, काल कुणीतरी म्हणालं होतं मला की मला तुझ्याबरोबर अख्खा दिवस घालवायचा आहे म्हणून. पण कुणीतरी पार्टनर बरोबरच वेळ घालवते. मग मी कशाला थांबू, मी जाते. नाही 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 नाही, मला तुमच्या दोघांसोबत बर्थडे साजरा करायचा आहे. तू थांबा, मी लगेच आवरून येते. बिट्टी, सावकाश. बिट्टे आलो. हा अरे गौरीजी, नाही म्हणजे मी नाही आलो तर चालेल का तुम्हाला? तुम्ही दोघी जा. बिट्टीला तुम्ही हवे आहात आणि तुम्हाला? मलाही चालेल. मी जाते. काल थाटात वाढदिवस साजरा केला, पण हे वेळीच थांबवायला हवं, नाहीतर माझं काम अवघड होऊन बसेल. हे मायले आई मुलगी नाटक वाढायच्या आत त्याला लगाम घालायलाच हवा. गौरी, बोला ना. काल वाढदिवस साजरा केलास? हो, सगळे अचानकच आले, पण खूप छान वाटलं. तुम्हाला केक मिळाला? हो, काल रात्रीच मिळाला. बरं. केक मिळाला, पण त्यामुळे काळजी वाढली माझी. का? म्हणजे मला कळलं नाही. गौरी, मी तुला सांगितलं होतं ना, तू या सगळ्यात पडू नकोस. याला काही अर्थ नाहीये.
तू का बिट्टीच्या हट्टाला बळी पडतेस? बरं, रुद्रही भावनेच्या भरात सगळं काही करतोय, पुढचा मागचा विचारही करत नाही तू. पण तू तर विचार करू शकतेस ना. तुला कळतंय ना गौरी मी काय म्हणते? तुझ्या अशा वागण्यानं तू अगदी तिच्यासारखीच दिसतीये. हो, म्हणूनच तर करते मी. काय? पण का? मी विचार केला, मी बिट्टीच्या आईसारखी दिसते. मी नाही म्हणाले असते तर तिला खूप वाईट वाटलं असतं. अगं लहान आहे ती, तिला काही नाही कळत. तेच तर ना, तिला नाही कळत, पण मला कळतंय ना. माझ्यामुळे तिच्या चेहऱ्यावर एक दिवसासाठी का होईना आनंद फुलणार असेल ना, तर तो आनंद मी का हिरावून घेऊ? आणि तसंही तिची आई जिथे कुठे असेल, तिलाही वाटत असेल ना तिच्या मुलीबरोबर तिचा वाढदिवस साजरा व्हावा. मग तेवढी एक इच्छा मी नक्कीच पूर्ण करू शकते. येते मी. असं कसं पूर्ण करशील? मी हो दिलं तर ना तुला लवकरच कळेल गौरी, तू किती मोठी चूक करतेस. मीच तुला तुझी चूक दाखवून देईन. देवा, तुझा असाच आशीर्वाद कायम राहू देत आणि या घरातल्यांनाही सुखात ठेव. अगं औक्षवंत हो, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तुझे आभार कसे मानू गौरी. आज कितीतरी दिवसांनी बिट्टीच्या चेहऱ्यावर आनंद दिसलाय तुझ्यामुळे. तू आमच्यासाठी जे केलेस ना ते. नंदाई, अहो आभार कसले मानताय? लहान आहे ती, आणि माझ्यामुळे तिला आनंद मिळत असेल ना, तर तिच्यामुळे मलाही आनंदच मिळतोय. आणि उलट माझा वाढदिवस खास होतोय. बिट्टे, ए बिट्टे, अगं मी तुझ्याच टीम मध्ये आहे ना. मग दाखव की मला. तुझा बर्थडे का? नाही. मग जिचा बर्थडे मी तिलाच दाखवणार. अगं पण अरे का त्रास देतोयस तिला? अगं मावशे, कोण त्रास देत आहे माझ्या मुलीला? हे बघ, हे मला तुला दाखवायचंय. किती छान आहे गे. काय आहे? ही माझी पिगी बँक आहे. यातनं मी माझ्या आईच्या वाढदिवसासाठी पैसे साठवलेत. आता यातून मी तुझ्यासाठी गिफ्ट घेणार आहे. लय गिफ्ट घेणार. लय पैसे मावतात नाही त्या छोट्याशा पिगी बँक मध्ये. जे काही असतील ते, पण त्याचं मूल्य फार मोठे आहे. तू घे माझ्यासाठी गिफ्ट, मला आवडेल. हो, आपण सगळे बाहेर जाऊयात. तुला जायचंय? हो. मग जाऊया. काय नंदाई? अगं नको, मला देवळात जायचंय, हरिपाठ आहे. तुम्ही मुलं जा ना. चालेल. पार्टनर, आपण गिफ्ट घेऊया आणि पाणीपुरी पण खाऊया आणि मागेत पण जाऊयात. तू कितीही प्लॅन कर बिट्टी, हे सगळं तेव्हा होईल जेव्हा तुमची गाडी इथून बाहेर पडेल. यासनी काय सांगू मी येत नाही म्हणून. आंघोळ झाली नाही म्हणून सांगतो. नाही की सकाळीच झाल्या. पाय मुरगाळ्या म्हणून सांगू काय? नाही, पटायचं नाही. आता गावभर नाचून आलो मी. हा, व्यायाम करायचा नाही, तो बी सकाळी करून झाला. खुराक राहिलं. खुराक समोरच गेलाय का सकाळचं सगळ्यांच्या. काय करू काय सांगू? तब्येत बरी नाही म्हणून सांगू काय? यासनी नक हे ना, पटायच नाही. काय सांगू काय हो, आवरलं नाही? हो, जायचंय ना.
अहो तुम्ही कुठे निघालाय? कुठे म्हणजे? तुम्ही पण विसरायला लागला की काय चंदूशेठ सारखं? हो, वाढदिवसाला जायचंय ना. अहो आपण कशाला जायचं? त्या तिघांनी जाऊ दे की फक्त. अरे हो, मला वाटलं सगळ्यांनी जायचं ठरलंय. अहो ते फक्त म्हणायला असते, तिघच जावं नुसतं म्हटलं तर जाणारच का त्यांनी? त्या तिघांनी जायला पाहिजे ना, मग तरच वहिनीला समजा आठवल. ते व्हायला पाहिजे. बरोबर आहे. पण मग आता काय करायचं? आता काय बघे विचार करालोय मी. आले आले. आवरलं का? चला निघायचं. दादा मी काय म्हणत होतो, तुम्ही वा पुढं, मी येतो मागणं. अरे कशाला, गाडीनेच जाऊ ना. वेगळं वेगळं कशाला? अरे माझं काय अजून आवडलेलं नाही. बिट्टी पण नाराज होईल मग लगेच. तुम्ही वा पुढं. हा ठीक आहे, तोपर्यंत आवरून आम्ही थांबतो. अरे अरे एकत्र कसं जाणार दाद्या? गाडीचं टायर तर पंक्चर आहे. काय? टायर पंक्चर आहे? आज काही तुम्ही जाऊ शकणार नाही रुद्र. पार्टनर आता काय करायचं? एक काम करू, आपण बाईकने जाऊ. वॉचमॅन कडनं बाईकची चावी घेऊन ये ना. अनु आणतो. चालेल ना बाईकने गेलो तर? हो चालेल. दाद्या ते वॉचमन चावी नाही म्हणतोय. चावी नाहीये? मग तुझ्याकडेच असेल. चावी दे. माझ्याकडे कुठं आहे? माझ्याकडे नाही आहे. ऐक ना, टाइमपास नको करूच, चावी दे. अरे वेळ होतं. अरे मला नाही माहिती. बरं ठीक आहे, मी जरा आत आहे का बघून येतो. हॅलो बघा. अचानक असं पंक्चर झालं टायर तर अडचण होती नाही रेश्मा? बरोबर. त्याला आता मेकॅनिक कडे न्यायला लागेल. आला आला. आले नाले ती चावी घेऊन आली. आला आला. आला. अरे जा गौरी. अगं बसा. बसा. बस क्या? बसशील ना पुढे? अगं बिट्टी, इथे बस ना मध्ये. नाही मला इथे बसता नाही येत. मी पुढे कम्फर्टेबल आहे. अगं नाही, इथे छान कम्फर्टेबल वाटेल तुला. बस इथे मध्ये. नाही आधी खरंच मला नाही बसताय. असू दे, बसते ती. या. हा. गौरीची बसा ना. हो बसते. निघूया. निघायचं बिट्टी? हा. तुला बघतो नंतर. आणि ब्रेक तेवढा हळू. बाय बाय. बाय बाय. बरं झालं तुम्ही टायर पंक्चर केलात. छान आयडिया सुचली. टायर? अहो म्या नाही पंक्चर केलं, ते आपोआपच पंक्चर झालंय. तुम्ही ना? हा काहीतरी मोळा बिळा गेला असेल. हो का? पण छान जुळून आलं सगळं. होय. तिघांना टाइम मिळेल आता.